सर्व नागरिकांचे खूप खूप आभार मानते, कारण त्यांच्यामुळेच मी निवडून आले. आणि देगलूरचा विकास तर आम्ही पूर्वीपासूनच करायचा असं ठरवलं आणि निवडून आल्यानंतर तर आता हमखास आम्हाला करायचंच आहे. आणि सर्व नगरसेवक नगरसेविका मिळून आम्हाला सपोर्ट करणार आहेत. आणि नक्कीच सर्वात जास्त आम्ही रस्ते, नाल्या, पाणी यांची जास्त स्वच्छता याची जास्त लवकरात लवकर व्यवस्था करायचा आमचं प्लॅन आहे. खरं तर आपण महिला म्हणून या पदावरती प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष झालेल्या आहात. देगलूर शहरातील जे काही स्त्रिया आहेत त्यांचे अनेक प्रश्न आहेत. त्यांच्या उद्योजकाच्या दृष्टीने असतील, सक्षमीकरणाच्या दृष्टीने असेल, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थिनीच्या शिक्षणासाठी जे बहिमुक्त शिक्षण अपेक्षित आहे त्या अनुषंगाने असेल, असे अनेक प्रश्न आहेत. तर एक नगराध्यक्ष, महिला नगराध्यक्ष म्हणून तुम्ही काय करणार आहात? त्यांना महिलांना रोजगार मिळवून द्यायचा आहे. छोटे छोटे जे असतात त्यांना व्यवसाय त्यासाठी त्यांना प्रोत्साहन करून त्यांना मिळून देण्याचा आमचा विचार. मुलींसाठी सुरक्षाची व्यवस्था करायची आहे. सर्व लाईट्स वगैरे रोडवरचे लाईट्स सगळे चालू करायचे, सोलर लाईट्स. मॅडम, अनेक महिलांना आज पंतप्रधान आवास योजनेपासून वंचित आहेत आणि जे यादीमध्ये नाव आले त्यांना सुद्धा आजपर्यंत एकालाही अनुदान आलेलं नाही किंवा त्याला एकही हप्ता पडलेला नाही. इतके दिवस बंद होतं ना, त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहोत? त्यासाठी सर्व महाराष्ट्राची सर्व योजना लवकरात लवकर त्या सर्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून देगलूरच्या जनतेची एक महत्त्वाची मागणी पुढे येते, ती म्हणजे CCTV कॅमेरा देगलूर शहरामध्ये बसवणे गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आता मॅडमसुद्धा विशेषतः महिला आहेत, तर दोन्ही महिला म्हणून या अनुषंगाने काय प्रयत्न होणार आहेत? सर्व महिलांनी एकदम बेफिकीर राहावे, कारण आम्ही सर्वजण त्याच कार्यासाठी आता पुढे जाणार आहोत. कारण सर्व महिलाच जास्त निवडून आलेल्या आहेत, त्याच्यामुळे सर्व महिलाचा जास्त आधी आम्ही विचार करणार आहोत. सर्वप्रथम आम्ही इलेक्शनमध्ये सांगितल्याप्रमाणे आमचा जाहीरनामा, वचननामा सर्वात महत्त्वाचं, देगलूर शहराला आज घडीला म्हणजे आता 3 दिवसाला एकदा पाणी पुरवठा होते. आम्ही ते लेणीचं पाणी करेक्ट लिफ्ट करून ते रोज यावं हे प्रयत्न करणार. दुसरी गोष्ट भोगवटा 2चं 1मध्ये करणार. आणि जे आपलं ड्रेनेज लाईन आहे ते बरीचशी फेल गेले, ते सुव्यवस्थित करा, परत फंड आणून त्याची फिटिंग वगैरे व्यवस्थित करणार. बाकी हे आपलं कला मंदिरचं बांधकाम आहे, ते कॉम्प्लेक्स पाडून खाली कॉम्प्लेक्स बांधायचं, वर ते नाट्यगृह म्हणजे सांस्कृतिक हे सुद्धा जपायचं आहे आपल्याला. महत्त्वाचा प्रश्न सर, देगलूर शहरामध्ये अनेक दिवसापासून CCTV फुटेज बंद आहे. हो. आणि महिलांच्या सुरक्षेसाठी हो, येथे आपल्याला चालू करण्यासाठी आम्ही अनेक मागणी नगर परिषद कार्यालय मुख्यालयात देण्यात आलं होतं, चालू झालं नाही. आणि त्यानंतर दुसरा एक माझा प्रश्न आहे की घरकुल आवास योजनेअंतर्गत अनेक लाभार्थी आहेत, त्यांना एकही हप्ता पडलेला नाही नाव यादीमध्ये येऊन. त्यांना जी मोफत पाठपुरावा वाळू येते त्यासाठी बी आजपर्यंत अनेक नागरिक देगलूर शहराचे येथे खेटर म्हणून जात आहेत. त्याबद्दल आपण काय करणार आहोत? सर्वप्रथम तुम्ही CCTVचं बोलत, कालच आमची PI साहेबासोबत चर्चा झाली की त्यांनीसुद्धा हेच म्हणलं. आणि आम्ही त्याच्यात नवीन थोडंसं हे आणून मोठं हे करून त्याचा म्हणजे भरीव निधी प्राप्त करून देऊन आम्ही CCTV म्हणजे सुरक्षेकरता महिलेच्या, आणि ते महत्त्वाचंच आहे. सध्या चोरी वगैरे किंवा महिलाची सुरक्षा महत्त्वाची आहे, त्यामुळे ते वाढवणार. आणि दुसरी घरकुलातसुद्धा बरेचसे व्यत्यय आले आहे, बरेचसे प्रॉब्लेम आम्ही ऐकतोय. आणि दुसरी गोष्ट, घरकुलाचा आम्ही प्रश्न सॉल्व्ह करणारच. हे जे जागा आहे बीजगुणन केंद्राची 30 एकर, ते आम्ही नगरपालिकेकडे वर्ग करणार आहोत. त्याच्यात एक मुस्लिम कब्रस्तान आणि म्हाडाच्या धर्तीवर आणि आम्ही म्हणजे मोफत लॉटरी सिस्टम काढणार आहोत. खरं तर उपनगराध्यक्ष पदासाठी अनेक जणांची इच्छा होती आणि अनेक जण रेसमध्ये सुद्धा होते, परंतु आपल्या शेवटी आपल्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे. तर या अनुषंगाने काय सांगाल सर? सर्व जे तुम्हाला जे सपोर्ट केले अशा सर्वांबद्दल काय भावना व्यक्त करता? तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे याच्यात अनुभवी कोण आहे काय नाही, याच्यात कोण सपोर्ट करायचं काही नाही, कोण रेसमध्ये आहे काय नाही, तर काय जातीपातीचं राजकारण नाही काय नाही. फक्त महिला असल्यामुळे एक अनुभवी नगरसेवक पाहिजे होतं. आणि सन्माननीय आमचे प्रताप पाटील चिखलीकरांनी एक अनुभवी म्हणून आम्हाला दिलं आहे. चिखलीकर साहेबांनी आम्हाला एक अनुभवी म्हणजे पक्षश्रेष्ठीने ठरवलं म्हणून पद भेटलं आहे मला. जैसे गटर योजना का जो काम है पिछले कई सालों से मुकम्मल नहीं हो रहा, कितने सालों में काम को कंप्लीट करेंगे? साहब, ये जो योजना है पद्मवार साहूकार नहीं लाई वाली है. इसमें जो लूप होल्स है, कुछ भी होता साहूकार को अच्छी तरीके से मालूम है. यहाँ थोड़ा सा प्रॉब्लम हुए, लेकिन आप रेगुलर हो जाएंगे. हम और नया प्रस्ताव कुछ तैयार करके ऊपर से काम करेंगे. जो आप वचननामा दिए, क्या वो वचननामा आप पूरा देगलूर बिल्कुल 5 साल में पूरा करेंगे? बिल्कुल. आप पढ़िए, आप और 2 साल के बाद आके पूछ सकते हैं. 5 साल नहीं बोल रहा मैं, 2 साल के. छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाची थोडी दुरवस्था झालेली आहे, त्याबद्दल दुरुस्ती करण्यासाठी काय निर्णय घ्याल तुम्ही? कशाची?
छत्रपती शिवाजी महाराज पार्क उद्यान शिवाजी पार्क जे आहे आपल्या इथला हां आम्ही आमचे हां देगलूरमध्ये जवळपास 200 हे रिकामी जागा आहेत सध्या. हे तर महत्त्वाचा भाग आम्ही पहिल्याच टप्प्यात करणार शिवाजी पार्कचं. म्हणजे खूप त्रास होईल, देगलूर शहर वाढायला आहे, त्यामुळं आम्ही तिकडे एक बक्कापूर रोड रामपूर रोडला एक करणार आहोत. नंतर हे सुद्धा सुधारणार आहोत आणि पहिली उपाय योजना आम्ही इथं करणारच आहोत.